नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. पाहत असाल तुम्ही, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. पाणीपुरी म्हणलं की सर्वांनाच आवडते, अगदी पाहताच सर्वांना खाऊ वाटते. तर चला तर आज सर्व पाणीपुरीचे पदार्थ आपण आज घरीच बनवलेले आहेत, बिलकुल बाहेरून काही आणलेलं नाही. कसं बनवायचं परफेक्ट पाणी हे ठेले स्टाईल आज आपल्याला पाहायचं आहे. अगदी मस्त चमचमीत ही पाणीपुरी आहे. अगदी कमी वेळामध्ये झटपट आपण ही घरच्या घरी बनवलेली आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी चिंच घेतलेली आहे, घरची चिंच आहे ही, विकत आणली तरी चालते. यातल्या थोड्या काड्या काढून घेतलेल्या आहेत, पाणी टाकून अगदी भरभरून असं पाणी टाकलेलं आहे आणि एक 20 मिनिटाकरता आपण असंच भिजत ठेवणार आहोत. त्याचसोबत आपण ह्या ठिकाणी एका वाटीमध्ये 4 ते 5 आपण ह्या ठिकाणी बेंडखजूर घेतले, त्यावरचे आपण मधले बी काढून साल काढून घेणार आहोत आणि सालीवर पाणी टाकून ठेवायचं. ती पण आपल्याला एक 10 मिनिटाकरता भिजत ठेवायचं आहे. असंच ह्या ठिकाणी गूळ घेतलेला आहे, मोठाच ठेवलेला आहे, तो पाण्यात ठेवला विरघळेल म्हणून पाणी टाकून ठेवलेला आहे. चिंच आणि बेंडखजूर आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून द्यायचे, पाण्यासोबत आपण टाकून दिलेलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जमल तितकं अगदी बारीक आपल्याला ह्यामधल्या काड्या सर्व काढून घेतलेल्या आहेत. अगदी छान मस्त पेस्ट झालेली आहे, पाहू शकता. मध्ये काड्या जरी राहिल्या तर आपल्याला चाळून घ्यायचं, असंच टाकायचं नाही. मध्ये काड्या किंवा बेंडखजूराची साल राहते, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईवरती आपल्याला असं चाळणी ठेवून घ्यायचं आहे. त्या चाळणीवरती जे आपण आता पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरनं, ती टाकून द्यायचं आणि छान चमच्याच्या साह्याने आपण जे खाली गाळून घेणार आहोत. वरतून जर राहिलं, खूप जास्त राहिलं तर आणखीन एक वेळेस मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घ्यायचं. ह्या ठिकाणी मस्त असे चिंच आणि बेंडखजूर आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून द्यायचे, पाण्यासोबत आपण टाकून दिलेलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जमल तितकं अगदी बारीक आपल्याला ह्यामधल्या काड्या सर्व काढून घेतलेल्या आहेत. अगदी छान मस्त पेस्ट झालेली आहे, पाहू शकता. मध्ये काड्या जरी राहिल्या तर आपल्याला चाळून घ्यायचं, असंच टाकायचं नाही. मध्ये काड्या किंवा बेंडखजूराची साल राहते, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईवरती आपल्याला असं चाळणी ठेवून घ्यायचं आहे. त्या चाळणीवरती जे आपण आता पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरनं, ती टाकून द्यायचं आणि छान चमच्याच्या साह्याने आपण जे खाली गाळून घेणार आहोत. वरतून जर राहिलं, खूप जास्त राहिलं तर आणखीन एक वेळेस मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घ्यायचं. ह्या ठिकाणी मस्त असं हे गाळून घेतलं की पेस्ट तयार होते. खाली जे वरचा जो कचरा आहे तो टाकून द्यायचा किंवा आणखीन एक वेळेस थोडंसं पाणी टाकून जरी मिक्सरला काढलं तर पूर्ण हे पेस्ट व्यवस्थित निघून तयार होते आणि वेस्ट पण होत नाही. ह्या ठिकाणी छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे. जे गुळाचं पाणी तयार झालं आहे तो पण टाकून दिलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपला काळं मीठ 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा टाकून दिलेला आहे आणि मिक्स करून एक 5 ते 7 मिनिटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून शिजवून घ्यायचा आहे, जे की चव पण छान येईल आणि रंग पण खूप छान येतो शिजवल्यामुळं. कच्चं राहत नाही. साधारणतः 4 ते 5 दिवसासाठी ही चटणी अशीच राहते, काहीच होत नाही ह्या गोड पाण्याला. तुम्ही चटणीच म्हणून सुद्धा वापर करू शकतो किंवा आपण हे गोड पाणी तयार करत आहोत, जर शिल्लक राहील तर आपण कशासाठी ह्याचा चमचाचा सुद्धा उपयोग करू शकतो. ह्या ठिकाणी मस्त उकळी आलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे आणि मिळून आलेली आहे. घट्टसर आपली ही लाल गोड चटणी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये ठेले स्टाईल आपण घरच्या घरी आपल्याला पुदिनाचं तिखट पाणी बनवायचं आहे. चटणी त्यासाठी आपण इथं ती आता काही आपल्या पुदिना साईडला घेतलेला ठेवायचा आहे, आहे. काही मिरच्या घेतलेल्या मिरच्या अगदी तिखट घेतल्यात, त्यामुळे थोड्याच घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतली, आता ही अगदी साईडला ताजा असा हा ठेवल्यानंतर पुदिना आपल्याला घेतलेला आहे. त्याचे आपल्या पानं काढून घ्यायचं आहे आणि काड्या ह्या बाजूला करायच्या आहेत. ह्या ठिकाणी पूर्ण आपण पानं असंच काढून घेणार आहोत आणि मिरच्या ज्या आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आहे. अगदी फ्रेश असं कोथिंबीर आणि पुदिना आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. पावसाळा झालेला आहे सुरुवात, त्यामुळे आपल्याला अगदी फ्रेश असा पुदिना भेटतो आणि पावसाळ्यामध्ये बाहेरच्या खाण्यापेक्षा आपण जर घरीच असे पदार्थ बनवलं तर बाहेर त्याची गरज पडत नाही आणि आरामात अगदी पोटभर आपण असंच घरी बनवून खाऊ शकतो आणि मुलांनाही देऊ शकतो. सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. हा पदार्थ असा आहे की कोणाला आवडत नाही असं नाहीच. आपण जे कट करून घेतलेले पानं आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं आपण 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे, दुसरं काही यात टाकलेलं नाही आणि मस्त आता ह्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे. पेस्ट बनवून घेतलेला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आणि ते मी बाउलमध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे. अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला काढल्या अगदी बारीक पेस्ट बनवून तयार होते आणि त्यामध्ये आपण साधारण 2 ते 3 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्या काउंटनुसार आपण पाणी हे कमी जास्त करू शकतो. ह्या ठिकाणी आपण काळं मीठ वापरलेलं आहे, 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेले. धने पावडरमुळे चव खूप छान येते. पाणीपुरीमध्ये खास पदार्थ म्हणजे धने पावडर आहे. धने पावडरशिवाय तर पाणीपुरीला टेस्ट येणारच नाही. अगदी खास पदार्थ आहे. अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त काहीच मसाले वगैरे आपण ह्यात वापरलेले नाहीत. अगदी इतक्याच पाण्यानं खूप मस्त पाणी तयार होते. ह्या ठिकाणी त्याच पाण्यामधलं आपण चिंचेचं पाण्याचं एक बाऊल छोटा ठेवलेला होता आणि तो टाकून दिला. फक्त टेस्ट येण्यासाठी आपण अगदी कमी आंबट टाकलेलं आहे. हे तिखट पाणीच ठेवलेलं आहे. एक पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या वरतून टाकण्यासाठी थोडीशी बुंदी बनवून घेण्यासाठी आपण आज 2 ते 3 चमचे इतकं बेसन टाकून घेतलेलं आहे. फक्त थोडंसं सुटीकवर मीठ टाकायचं आणि मिक्स करून पाण्यामध्ये असं चाळणी ठेवून आपण
टाकून गाळून घेतलेला आहे. मस्त आपली बुंदी बनवून घरच्या घरी तयार झालेली आहे. अगदी कमी बुंदी लागते, त्यामुळे आपण बाहेरून आणलेली नाही, घरीच अगदी कमी ह्याच्यामध्ये आपण घरच्या घरी पटकन ही बुंदी बनवतो, जास्त वेळ लागत नाही. छान बुंदी बनवून तयार झालेली आहे, अगदी मार्केट स्टाईल. ती बुंदी आता आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पाहू शकता अगदी किती मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. पाहताच तुम्हाला दिसत असेल, खूप छान दिसते, खायला पण टेस्ट खूप छान येते आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण जर असं बनवलं तर खाण्यासाठी पण खूप मजा येते आणि खूप छान लागतात ह्या पाणीपुरी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाणी अगदी मस्त व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता हे पाणी जे आपण तयार केलं आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आता आपण रगडा करून घेणार आहोत. रगडा करण्यासाठी ह्या ठिकाणी थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे, चणा डाळ पण म्हणतात. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 10 ते 15 मिनटाकरता आपल्याला भिजत ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी आलू घेतलेले आहेत 2, त्यावरचे आता आपण साल काढून आलू आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. चणा डाळपेक्षा जर आपण हिरवे वाटाणे वापरले, पांढरे वाटाणे वापरले तरी चालतात, पण डाळ ही पटकन शिजते आणि घरच्या घरी बनवत असल्यामुळं पटकन आपल्याला हे रगडा बनवता येतो. जर भिजूनही रात्री घातलं तरी चालते, पटकन डाळ ही लवकर भिजते. जर हिरवे वाटाणे घालायचं म्हणलं तर आदल्या दिवशी भिजत घालावे लागतात. ह्या ठिकाणी आलू असं आपल्या मोठ्याच आकारात कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आलू आणि जो आपण चणा डाळ भिजू घातलेली आहे ती दोन्ही आपल्याला आता कुकरला लावून एक शिट्टी करून घ्यायचं आहे. एका शिट्टीत नाही शिजलं तर डाळ ही जुनी जर असेल तर लवकर शिजते, जर नवी असेल तर खूप वेळ लागतो. त्यामुळे 2 शिट्ट्या करून याने गॅस थोडासा मीडियम ठेवून आपण ही रगडा अगदी छान बनवून घेणार. रगडा होण्यासाठी आपल्याला थोडं ही कच्चं डाळ ठेवायची नाही, अगदी छान शिजली पाहिजे. ह्यामध्ये साधारणतः 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे. हळद आणि मीठच टाकायचं, दुसरं ह्यात आपल्याला काहीच टाकायचं नाही. अगदी मस्त मार्केट स्टाईल आपला रगडा बनवून तयार होतो. अगदी 2 शिट्ट्या मी ह्या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद करून ठेवला होता. रगडा मस्त शिजलेला आहे, आलू छान उकळले, डाळ पण छान मऊसर झालेली आहे. मॅशरच्या साह्याने आता ह्या ठिकाणी मी मॅश करून घेणार आणि पूर्ण रगडा हा अगदी व्यवस्थित आपण जसं गाड्यावर असतो गरमागरम तसाच आपला हा रगडा बनवून तयार झालेला आहे. आता हा जो रगडा तयार झाला आहे तो मी एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहे. पाहत असाल अगदी दरदरीत ठेवलेला आहे, जास्त पण आपल्याला पेस्ट करायची नाही, अगदी दरदरीत डाळ राहिलं तरी चालते. आलू छान उकडला असं छान मॅश झालेला आहे. बाउलमध्ये काढून घेतलेला आहे रगडा. आता अगदी छान आपलं पाणी रगडा व्यवस्थित तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी सर्व पाणी आपले बनून तयार झालेले आहे. आता ह्या ठिकाणी आपण पुऱ्याचा प्रश्न पडतो. पुऱ्या ह्या आपण रेडीमेडच पॉकेट आणलेला आहे आणि मस्त ह्या पुऱ्या आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये असं आपण काढून मार्केटसारखं आपण ह्या ठिकाणी होल पाडून घेणार आहोत आणि त्या होलमध्ये आपल्याला जे आपण तयार केलेले पाणी रगडा आहे ते थोडं थोडं करून आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी छान व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी हे सजवून घेणार आहोत. जसं मार्केटमध्ये आपण स्ट्रीट स्टाईल आपण खातो त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं जसं हवं तसं आपण पाणी कमी जास्त ह्या ठिकाणी वापरू शकतो. अगदी आपल्या मनावर घरी बनवलेलं असल्यामुळे जितकं हवं तितकं आपण जास्त प्रमाणात पाणी टाकून याचा उपयोग घेऊ शकतो आणि मस्त चमचमीत पाणीपुरी तर सर्वांनाच आवडते. पाहताच तोंडाला पाणी सुटते. अगदी मस्त पाणी पाहताच अगदी टम्म असं पाणी भरून घेणार आहे आणि वरतून भरपूर अशी शेव टाकून कांदा टाकून आपल्याला ही प्लेट सर्व करायचं आहे. अगदी मस्त चमचमीत आपली ही पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे खाण्यासाठी. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आपली पाणीपुरीची प्लेट तयार झालेली आहे खाण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.